नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. 2023 सालाचं जे काही काल विधिमंडळाचं अधिवेशन होतं, अधिवेशनामध्ये महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, जो आहे की 2023 साली जे काही सोयाबीन कापसाचं अनुदान जाहीर करण्यात आलं होतं भावांतर योजनेच्या अंतर्गत, ते अजून जवळपास 30 ते 40 हजार जे शेतकरी आहेत ते प्रतीक्षेमध्ये. जे पहिला टप्पा आला होता, दुसरा टप्पा आला होता, त्याच्यामध्ये देखील तुटपुंजी रक्कम काही शेतकऱ्यांना मिळाली होती. त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना कापसाचं अनुदान मिळालं तर सोयाबीनचं मिळालं नाही, काही शेतकऱ्यांना सोयाबीनचं मिळालं तर कापसाचं मिळालं नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही या सगळ्या गोष्टी ज्या शासनाने अडकवून ठेवल्या आहेत, का कशासाठी उत्तर नाही, कारण नाही, फक्त शेतकऱ्यांचे पैसे अडकवून ठेवले आहेत. या सगळ्या गोष्टींवर काल विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले, ज्याच्यावर आता विचारण्यात येते की हे जे काही अनुदान, हे अनुदान तुम्ही देणार कधी? तुम्ही फक्त फापट पसारा मांडून ठेवला आहे. जे की इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही उभं करताय, तो नुसता शेतकऱ्यांचा पैसा तिकडं वळवत आहे. ओके, लाडकी बहीण योजना सुरू करून टाकली, तो शेतकऱ्यांचा पैसा तिकडं वळवत आहे. आज राज्यावर जवळपास खूप काही मोठं, म्हणजे लाखोच्या कोटींच्या मध्ये हे कर्ज आहे. ओके, ते कर्ज हे फक्त व्याजाने काढून हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत आहे, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही आहे. हे लबाड सरकार आहे, हरामखोर सरकार आहे. हरामखोर सरकाराचा निषेध आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर मागितलं जातं आहे की याचे पैसे मिळतील कधी. आता हे जे काही अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये महत्त्वाचे निर्णय देखील घ्यायला पाहिजे असं विरोधकांकडून सांगण्यात येतं आहे, पण यांनी तो महत्त्वाचे मुद्दे सोडून हिंदी मराठी असे वाद निर्माण केले. मागच्या अधिवेशनाच्या वेळेस देखील यांनी ते की झटका, हलाल, औरंगजेबाची कबर असे मुद्दे यांनी उफाळून काढले होते, जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न इथे विचारले जाऊ नयेत. त्याच्यानंतर परत महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा मुद्दा. आता शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफीचा मुद्दा उचलण्यात आला, ते अजून त्याच्यावर कुठली समिती स्थापन झाली नाही, कुठलं त्याच्यावर निर्णय नाही. ओके, सरकारने फक्त वेळ मारून नेली. हे सगळ्या गोष्टींवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही राहिलेलं अनुदान आहे, ते राहिलेलं अनुदान सोयाबीन कापसाच्या अनुदानाचं भावांतर योजनेच्या अंतर्गतलं अनुदान लवकरात लवकर द्या, अशी मागणी आता विरोधकांकडून होत आहे. ती मागणी किती दिवसात पूर्ण होते हे आपण नक्कीच बघणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.